काहीतरी झटपट, पौष्टिक आणि चविष्ट हवं असेल तर ही बेसन पोळी एकदा नक्की करून बघा. भांड्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा, 2 बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 बारीक कापलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद आणि हिंग सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेसन आणि चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाच्या पिठामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि पोळी जास्त वेळ मऊ राहते. आता थोडं थोडं पाणी घालून छान सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं. तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल पसरवून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर पळीच्या मदतीने पातळ पसरवून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे एक बाजू चांगली खरपूस भाजून घ्यायची. आता बाजू पलटून दुसरीही बाजू छान खमंग भाजून घ्यायची. झाकण ठेवून भाजल्यामुळे बेसन पोळी जास्त वेळ मऊ राहते, खाताना खूप कोरडी लागत नाही. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी किती छान खरपूस भाजली गेली आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही